ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूरमधल्या नांदणीकरांचं महादेवी हत्तीण परत मिळवण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे। नांदणीकरांच्या भावना लक्षात घेऊन वनतारा प्रशासनाने कोल्हापूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नांदणी मठाच्या मठाधिपतींसोबत चर्चा सुद्धा केली। हत्तीणीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले आणि यानंतरच महादेवीच्या आरोग्यासाठी धावून गेलो असं वनतारा प्रशासनाने स्पष्ट केलंय। महादेवीचे आरोग्य आणि तिचं कल्याण हाच आपला हेतू राहील अशी ग्वाही सुद्धा वनतारा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वनतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुना आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो। आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल। माधुरीसाठी आता आपल्याकडे वनतारामध्ये जे दुसरे काही आहेत तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतायत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल। जे माधुरीवर प्रेम करतात तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वनतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।